हॅलो फ्रेंड, डान्स आणि फूड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत शेवयाची खीर। त्यासाठी लागणारे साहित्य: शेवया अर्धी वाटी, थोडेसे पिस्ता, बदाम, काजू आणि अक्रोड, त्याचबरोबर दूध आणि तूप। सर्व ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत। अक्रोड, काजू आणि बदाम, पिस्ता छान लाल होईपर्यंत भाजून घेऊन इकडे आपण दूध गरम करायला ठेवलेले आहे आणि हे ड्रायफ्रूट भाजून झाले आहेत ते आपण आता दुधामध्ये मिक्स करू। थोडेसे मनुके सुद्धा भाजून घेऊ। मनुके भाजून झाले आहेत। शेवया भाजून घेऊ। आपले शेवया भाजून झाले आहेत ते आपण काढून घेऊ। आपण सर्व ड्रायफ्रूट्स या दुधामध्ये टाकले आहेत तर याला 5 मिनिटे शिजवून घेऊ। इकडे थोडंसं दूध काढून त्यामध्ये 3-4 केशरचे पाकळ्या टाकल्या होत्या आता, आणि यामध्ये मी थोडंसं मिल्क पावडर मिक्स केलेलं आहे। तर हे आपण या दुधामध्ये मिक्स करून घेऊ। मिल्क पावडर ऑप्शनल आहे, असेल तर तुम्ही टाकू शकता, याने टेस्ट खूप छान येते। तुम्ही बघू शकता दुधाला किती छान असा पिवळट कलर आलेला आहे। आपण केशर टाकल्यामुळे हा असा छान कलर येतो। तर आता यामध्ये आपण साखर ॲड करू। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही खवा सुद्धा ॲड करू शकता। आता यामध्ये आपण 1 चमचा वेलची पावडर ॲड करू। थोडंसं शिजवून घेऊ आणि मग शेवया टाकू। आता यामध्ये आपण शेवया टाकून घेऊ आणि 5 मिनिटे शिजवून घेऊ। तर थोडेसे आपण यामध्ये चारोळ्या शेवटी घालणार आहोत। चला, तर आपली खीर तयार झाली आहे। ती बाउलमध्ये काढून घेऊ। तर आपण आता ही खीर बाउलमध्ये काढून घेऊ। तुम्ही पाहू शकता आपली खीर किती छान झाली आहे। जर माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।